नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण इथे रव्यापासून स्वीट डिश बनवत आहे। मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। त्याच कपनी अर्धा कप मैदा घ्यायचा। इथे मी कपचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे वाटी जे पण साहित्य असेल ते घेतलं तरी चालेल। पूर्ण साहित्य त्या डिशनीच घ्यायचं। त्याच कपनी 1 कप दूध घेतलेला आहे। 1 कप रवा घेतलेला तर आपल्याला इथे 2 कप दूध घ्यायचं आहे। तर मी इथे 1 कप दूध घेत आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। दूध उकळी आले की आपण यामध्ये रवा आणि मैदा मिक्स केलेला आहे ते टाकून घेऊया आणि आता मिक्स करूया। गडे होऊ द्यायचे नाही, मिक्स करत राहायचं। छान असं मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये तूप टाकत आहे। तूप टाकलं तर आपली जे डिश बनवत आहे ते चिकटणार नाही, म्हणून इथे 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया। बघा कढईला चिकटत नाही आहे। आता आपण एका परातमध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेला आणि आता गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। आज आपण बनवत आहे गुलाबजामुन, ते पण रवापासून। छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण थोड्या वेळसाठी पीठ मळून बाजूला ठेवूया आणि आता पाक बनवूया। इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। अर्धा कप साखर घेतलेली आहे। त्यामध्ये टाकूया त्याच कपनी थोडंच पाणी। पाणी कमी टाकले तर काय होतं, पाक लवकर बनत असतं। यामध्ये टाकूया आपण विलायची। थोडाच पिस्ता टाकत आहे। पाक होण्याकरिता बाजूला ठेवलेला आहे। आता आपण पीठ मळून घेतलेले होते त्यापासून गोळा बनवूया। आज आपण रव्यापासून गुलाबजामुन बनवत आहे। छान बनतं ही डिश। छान असा गोल आकार देऊन मी डिश बनवून घेतलेली आहे। बघा छान असा आकार दिलेला आहे, गोल आकार। आता याला डिझाईन देऊया। तुमच्याकडे जे पण साहित्य असेल, कोणता पण डिझाईन द्यायचं असेल ते डिझाईन तुम्ही देऊ शकता। या प्रकारे मी पूर्ण डिशला डिझाईन देऊन दिलेली आहे। आपल्याकडे जे पण साहित्य असेल त्या साहित्याने डिझाईन देऊन द्यायची। इथे मी मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि आपल्याला ही डिश मीडियम गॅसवरच तळायची आहे। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। छान असे फुलून येणार। छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत शिजवून घेत आहे। बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण डिशला काढून घेऊया।
पाक आपल्याला 1 तारा 2 तारा असा होऊ द्यायचा नाही आहे. थोडाच पाक होऊ द्यायचा आहे. पाक झालेला आहे. डिशमध्ये पाक जाण्याकरिता त्याला छान कशाने पण होल करून घ्यायचा. बघा पूर्ण डिश मी आता पाकमध्ये टाकलेली आहे आणि छान अर्धा 1 तास पाकमध्ये ही डिश ठेवायची. म्हणजे डिशमध्ये पाक छान जाणार आणि ही डिश खायला छान लागणार. सहज आपण ही डिश घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. छान अशी डिश बनवून तयार आहे. ही डिश तुम्ही पण बनवून बघा. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. वरून मी पिस्ता टाकत आहे. बघा छान अशी डिश बनलेली आहे. या डिशला आपण गुलाबजामुन नाव देऊया. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.